जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची खुशखबर समोर आलेली आहे। अर्जित रजेचं रोखीकरण करण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। काय आहे शासन निर्णय आणि याचा फायदा सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित झालेला आहे। याचा विषय जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। विलंबानं प्रदान करण्यात आलेल्या रजा रोखीकरणाच्या रकमेवरती व्याज अदा करण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। अर्जित रजेचं रोखीकरण करण्यासंदर्भातला म्हणजेच जी रजा रोखीकरण जे आहे ते अतिविलंबानं झाल्यामुळे त्या रकमेवरील व्याजाची जी रक्कम आहे ती देय करण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। अर्थात हा शासन निर्णय श्री एस.बी. राठोड सेवानिवृत्त दुय्यम निबंधक श्रेणी 1 धुळे यांना विलंबानं प्रदान करण्यात आलेल्या सेवानिवृत्ती वेतनावर महालेखापाल कार्यालय मुंबई यांनी परिगणित केलेली रक्कम व संदर्भ क्रमांक 2 येथील अधिसूचनेतील नियम 3च्या तरतुदीमधील प्राप्त अधिकारानुसार 2,19,207 इतके व्याज प्रदान करण्याचा शासन निर्णय संदर्भ क्रमांक 5 अन्वये निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यामुळे अर्थातच हा निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। राज्यातील इतर सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी या निर्णयाचा आधार घेतला जाणार आहे आणि ज्यांचं रजा रोखीकरण झालेलं आहे आणि त्यांना देय रक्कम जी आहे ती वेळेत मिळालेली नाही अशा कर्मचाऱ्यांना ही रक्कम जी आहे ती आता व्याजानं मिळणार आहे आणि या संदर्भातला हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। श्री एस.बी. राठोड सेवानिवृत्त दुय्यम निबंधक श्रेणी 1 धुळे यांना रजा रोखीकरण रकमेच्या विलंबाची रक्कम 8% व्याजानं अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। प्रस्तुत प्रकरणी होणारा सेवानिवृत्ती तात्पुरते विपदान व पेन्शन विक्री रकमेवरील व्याजाचा खर्च हा 2071 या लेखाशीर्षामधून भागवण्यात यावा आणि सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अधिसूचना क्रमांक यामधील तरतुदीनुसार प्रशासकीय विभागास प्राप्त अधिकारानुसार निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील पेन्शनधारकांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बाब असणार आहे। त्यामुळे अतिविलंबानं प्रदान होणारे रजेचे रोखीकरण जे आहे त्या संदर्भात जी देय रक्कम असणार आहे त्याला विलंब झाला तर 8% व्याजानं ही रक्कम मिळणार आहे। त्यामुळे ही निश्चितच आनंदाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील इतर सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना होऊ शकतो। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण शासन निर्णय। अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।